पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं आणि नाराज झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन केलं आणि त्याबद्दलची पूर्ण बातमी आपण बघितली। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे रायगड जिल्ह्यातून, ती म्हणजे खासदार मंत्री भरत गोगावले खोपोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित आहेत। खोपोली नगरसेविका पती हत्या प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे। दोन्ही नेत्यांची पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा सुरू आहे। गोगावलेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर या प्रकरणात आरोप आहे। खोपोलीतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी हत्या झाली होती। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे। घटना घडलेली आहे। आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे। जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी। आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला। त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी, आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशच्या आमच्या निगरून हत्या। माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे। मी असं कधीही चुकीचं असं धारेट काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे।